नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, पुढच्या महिन्यात फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट रिलीज होतो आहे. अतिशय धमाल असा चित्रपट आहे आणि त्याच्यात अतिशय सुंदर भूमिका साकारत आहेत ते प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे. राजनजी, तारांगणमध्ये तुमचं खूप स्वागत. आणि आज आम्ही आत्ता काही गाणी थोडा पोर्शन बघितला, खूप सुंदर झाला आहे आणि तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल खूप उत्सुकता आहे. काय नेमकी तुमची भूमिका आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करू. काय नाही, एक मोठं घर आहे, म्हणजे गावाकडचं एकत्र कुटुंब. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होऊन ती दुसरीकडे गेली आहे, माझ्या मोठ्या मुलीचं लग्न होऊन ती दुसरीकडे गेली आहे, पण मी, माझी आई, माझी सगळी फॅमिली, आम्ही सगळे एकत्र राहतो आहे. माझ्या मधल्या मुलांनी लग्न केलं नाही, धाकट्या मुलाचं लग्न आहे आज, आणि त्याच्या हळदीचं गाणं तुम्ही आज ऐकलं. आणि खूप धमाल आहे गाण्यामध्ये, खूप धमाल आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर बऱ्याच वर्षांनी, मला अजून कुठलं हे माहीत नाही, पण बऱ्याच वर्षानंतर पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहिलेलं गाणं आहे. की आत्तापर्यंत मुलीला हळद लागली, मग तिला पाठवणी करा, हे पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहिलेलं गाणं आहे. अमित राजनी खूप छान त्याला चाल दिली आहे. आणि शूटिंगसाठी आम्ही मंचरला जाऊन राहिलो होतो. हे शूटिंग जे झालं आहे ते मंचरच्या एका खऱ्या वाड्यात झालं आहे. राहता वाडा आहे तो लोकांचा, त्या घरात आम्ही शूट केलं आहे. ते शूटिंगसाठी थोडेफार फेरफार केलेत, पण त्यामुळे सेट नाही लावला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीला एक ऑथेंटिक टच आला आहे प्रत्येकाला. आणि हे गाणं आम्ही सगळेजण जाऊन तिथे राहिलो होतो 1 महिनाभर. अख्खा चित्रपट पूर्ण केला आणि आम्ही परत आलो. त्यामुळे त्यामधल्या काळामध्ये हे गाणं शूट झालं आहे. आत्ता मला जेव्हा या हेमंत म्हणाला की ह्या गाण्याला आम्ही 4-1 दिवस लावले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हो, 4 दिवस करत होतो आपण. कारण तिथे खरंच वेळ कसा गेला हे कळलं नाही. इतकी मजा, इतकी धमाल, इतकी मस्ती. आणि ही सगळी यंग पोरं होती. आम्ही शिंग मोडून त्यांच्यामध्ये शिरलो आणि आम्हीही खूप मजा करून घेतली त्या महिन्याभरामध्ये. खूप मजा आली आणि खूप छान गाणं आहे. आणि त्याहून चांगलं म्हणजे खूप छान सिनेमा लिहिला आहे हेमंतने. खूप छान लिहिला आहे सिनेमा. आणि माझं कॅरेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये मी त्याच्या वडिलांची भूमिका करतोय. पण ते एकत्र कुटुंब कसं, त्याच्यामध्ये थोडासा विस्कळीतपणा आहे, पण ते एकत्र कसं येतं त्या लग्नाच्या निमित्ताने वगैरे, ती सगळी स्टोरी आहे. आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने लिहिलेलं आहे आणि मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने लिहिलं. फार छान आहे. आणि आत्ताच तुम्ही म्हणालात की खूप धमाल केलीत तुम्ही. आणि मला आता हरीशने थोड्या वेळापूर्वी सांगितलं की प्रचंड तिथं जेवण खाण चंगळ होती, सगळं जेवणाचे विविध प्रकार होते, टीम तुमची चांगली होती. तुमच्या काही धमाल करण्याच्या आठवणी किंवा तुम्हाला तिथलं काय काय आवडलं? मला आवडली एकतर शांतता. आम्ही जिथे राहत होतो तिथे आसपास 5 किलोमीटर परिसरामध्ये काही नव्हतं. अशा रिसॉर्टमध्ये आम्ही सगळेजण राहत होतो. आणि ना आमचे अशा रूम्स नव्हत्या, तंबूसारखे होते कॅनव्हासचे. आणि त्या कॅनव्हासच्या तंबूमध्ये आम्ही 1 महिना आम्ही राहिलो सगळेजण. प्रत्येकाला सेपरेट होतं, पण खूप छान व्यवस्था होती. त्यांचं किचन. आणि त्यांनी काय केलं होतं की त्यांनी ते रिसॉर्ट आहे ना बाहेरच्या लोकांसाठी बंदच केलं होतं महिनाभर. फक्त तुमच्यासाठीच होतं. त्यामुळे आम्ही सांगू तशी डिश. त्याच्यानंतर आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत. रसिको, आत्ता मी म्हणजे मुद्दाम ब्रेक ह्याच्यासाठी घेतला की गेले काही दिवस तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांना व्हायरलचाही त्रास होतोय. त्यामुळे तरी पण ते आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत, हे विशेष आहे. आणि आमचे जे आर्ट डिरेक्टर आहेत शमीम खोपकर म्हणून, अप्रतिम कुक आहेत. त्यांनी एक पदार्थ बनवले, तिथल्या त्यांच्याच किचनमध्ये जाऊन बनवले. तुमच्या आवडीचे पदार्थ सांगा, तिथे खाल्लेले. तिथे मटण हंडी केली होती त्यांनी, खूप छान, खूप मज्जा आली. आणि शाकाहारी जेवणही खूप चांगलं होतं. त्याच्यानंतर तिथे विविध आजूबाजूला जी हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमधनं आम्ही जेवण मागवायचो. कारण तिथलं एक स्टँडर्ड जेवण त्या हॉटेलमध्ये असायचं, पण काही स्पेशल असेल तर आम्ही सगळेजण तिथून ते मागवायचो. आणि मटण आळणी म्हणून एक प्रकार होता. आणि मला सगळ्यात काय आवडलं
की सगळेजण ना खूप आवडीने खाणारे आहेत. नाही, माझं असं नाही, मला ते आवडत नाही, असं काही नाही. असं आग्रह नाही करावा, व्यवस्थित खाणारे आहेत, आवडीने खाणारे आहेत, खाण्याची आवड, म्हणजे खूप खाणारे नाही पण चवीनं खाणारे. मला ते या ग्रुपचं मला भावलेलं अजून एक वैशिष्ट्य आहे की सगळे खूप चवीने खाणारे आहेत. बरं राजनजी, आत्ता तुमच्याही चेहऱ्याला हळद लागलेली आहे, तर माझा प्रश्न असेल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातला जो हळदीचा सोहळा आहे तो तुमच्या लक्षात आहे का अजून? हो, लक्षात आहे की. माझं लग्न झालं पुण्याला. साधारण किती वर्ष? लग्नाला झाली, आता हे लग्न झालं 86 साली. म्हणजे किती वर्ष झाली आता? 38 वर्ष झाली आता. कार्यालय आणि ते कार्यालय पण आता राहिलेलं नाही, ते तोडून तिथे उंच इमारत झाली. मध्यंतरी मी गेलो तो म्हटलं, अरे इथे आपलं लग्न झालं होतं ना? ते नाही, ते तोडलं, आता ते केली त्यांनी, बिल्डिंग केली. ते काय आहे की हा जो सगळा रेटा आहे, आधुनिकीकरण आणि पैसे, सगळ्या गोष्टीतून पैसे पटापट कसे मिळवता येतील, त्यामुळे एवढा मोठा प्लॉट पुण्याच्या मध्यभागी फक्त कार्यालयासाठी ठेवून त्याला नाही परवडणार आहे. त्यामुळे त्यांनी ते डिमॉलिश केलं, तिथे बिल्डिंग बांधली, पैसे घेतले त्याचे. पण त्या आठवणी आहेत तुमच्या? निश्चित आठवणी आहेतच. आणि त्यावेळेलाही आमची पण खूप मोठी फॅमिली आहे, सगळेजण आम्ही एकत्र आलो होतो माझ्या लग्नाच्या निमित्ताने. आणि माझ्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यात मोठा आहे, म्हणजे माझे वडील सगळ्यात मोठे माझ्या सगळ्या काकांमध्ये. आणि माझ्या एक फक्त मोठी आत्या आहे, तिच्या मुलांची लग्न झाली होती, पण माझ्या घरातला मी सगळ्यात मोठा मुलगा आणि माझी सगळी चुलत भावंड माझ्यापेक्षा लहान. त्यामुळे त्यासाठी फार हौशेने आले होते सगळे पहिलं लग्न म्हटल्यानंतर. आणि खूप मजा आली, खूप मजा केली होती सगळ्यांनी. पण आमच्याकडे अशी हळद खेळत नाही, आमच्याकडे फक्त नवऱ्या मुलालाच माखवतात कम्प्लीट. पूर्ण त्याचे फोटोही असतीलच. हो, फोटो असतील, पण आत्ता नाहीत माझ्याकडे. बरोबर. एक शेवटचाच प्रश्न थोडासा वेगळा आहे. आता नवीन सरकार आलेलं आहे काही दिवसांपूर्वीच आणि त्यांचं कामही आता सुरू होईल आता, तर तुमच्या स्पेसिफिक काय अपेक्षा आहेत नवीन सरकारकडून? आमच्या नवीन सरकार जुनं सरकार असं काही नाहीच आहे. जे कुठलं सरकार असेल, कुठल्याही पक्षाचं असेल, काही असेल, आमच्या एक ॲक्टर म्हणून अपेक्षा अशा आहेत की नाटकासाठी चांगली थिएटर्स निर्माण करणं, मराठी सिनेमांसाठी काहीतरी राखीव असणं, जे आहेत पण ते पूर्णपणे पाळलं जात नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, उघड सत्य आहे. त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि हे कोणीतरी इनिशिएटिव्ह घेऊन करावं. कारण काय, हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या फायनली या सरकारी मदतीशिवाय नाही होत. तर ते फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे हे सगळं करण्यासाठी, आणि ती आत्ता जे सरकार आलं आहे त्यांनी ती दाखवावी. ते कुठल्या पक्षाचं आहे किंवा कोणाचं आहे याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे. खरं तर मला तुमच्याशी आणखी बरंच बोलायचं होतं, पण आज तुमच्या प्रकृतीमुळं मी फार तुम्हाला आज प्रश्न विचारत नाही. काही दिवसांनी आपण परत भेटू, या रिलीजच्या वेळी किंवा रिलीज झाल्यानंतर भेटू. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. धन्यवाद.